नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 24 मार्चच्या भागामध्ये आता सावित्री तर खूप गुंगून गेलेली असते अभ्यासामध्ये आणि तिचं इकडं तिकडे अजिबात लक्ष नसतं आणि ज्योती तिच्या शेजारी येऊन बसलेला असतो ते सुद्धा तिला माहिती नसतं आणि ती लिहित लिहित म्हणत असते पाणी. तर तेव्हा ज्योती सुद्धा तिच्या मागे एकदम म्हणतो पाणी. तर सावित्री एकदमच धक्क्याने त्याच्याकडे बघते आणि म्हणते, अहो तुम्ही कधी आलात आणि जवळ येऊन बसलात? अहो बाहेर आऊ हाय. असं बोलून ती तिथून उठत असते आणि इकडे बाहेर आऊ तर ते सगळं ऐकत असताना हसत असते. तर ज्योती आता सावित्री उठत असताना तिला म्हणतो, "अगं थांब बस, कुठे निघालीस?" तर सावित्री म्हणते, "तुम्ही म्हणाले ना आत्ता पाणी." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही नाही, मला पाणी नकोय. तुझा उच्चार चुकत होता, तो बरोबर केला. पाणी." तर सावित्री म्हणते, "अहो पण एवढे दिवस पाणीच तर म्हणत आली ना." तर ज्योती म्हणतो, "आता म्हणत आलीस ते झालं, तेव्हा तू शिकत नव्हतीस. पण आता तू शिकतेस त्याच्यामुळे उच्चारही बरोबरच करायचे. न नथीचा असतो आणि न बाणाचा, त्यामुळे उच्चार योग्य करायचे." तर सावित्री म्हणते, "अहो पण उच्चार चुकल्यानं पाणी नाही बदलत ना." आणि असं तिने म्हटल्यानंतर ज्योतीसुद्धा हसतो आणि ते ऐकल्यानंतर इकडे बाहेर सगुणावसुद्धा हसत असते. तर तेव्हा ज्योती इत्ता म्हणतो सावित्रीला, "पाणी बदलत नाही, पण आता उद्या तुम्ही पाण्याला दगड म्हणाल. पण त्यानं पाणी बदलणार आहे का? नाही बदलणार ना, परंतु प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात आणि ते नियम पाळायचे असतात. आता गंमत बघा, ते द्या इकडे." असं म्हणून ती पाटी आपल्याकडे घेतो आणि खडूसुद्धा हातामध्ये घेऊन पाटीवरती गिरवू लागतो. म्हणतो, "आता हे बघा, पाणी, पाणीला दुसरी वेलांटी, आता हे पिण्याचे पाणी. आता बघा, आता पाणी, णीलाही पहिली वेलांटी." असं तो लिहून दाखवतो. आणि हे पाणी म्हणजे काय माहिती का? असं म्हणून तिचा हात आपल्या हातात घेतो आणि दाखवतो. तर सावित्री म्हणते, "हात?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हो, हात, चक्रपाणी." म्हणजे हातात सुदर्शन चक्र धारण करणारा तो चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण. तर सावित्री त्याला आता लक्षात आल्यानंतर ती म्हणते, "असं असतं होय?" तर तेव्हा इकडे बाहेर सगुणाव सुद्धा ते सगळं काही ऐकत असते आणि म्हणते, "होय खरंच की." असं म्हणून ती हात सुद्धा जोडते. तर आता ज्योतीकडे सावित्रीला म्हणतो, "व्हय नाही, होय. पण हे आपल्याला कोणी शिकवलंच नाही. आता तू नाहीला काय म्हणतेस? नाही. त्याने काही बिघडत नाही. पण नाही हाच उच्चार योग्य आहे. आपल्याकडे जे कारकून काका येतात ना, त्यांचे उच्चार नीट लक्ष देऊन ऐक, म्हणजे कळेल." तर सावित्री म्हणते, "हे असंच बोलायचं हे गरजेचं आहे का?" तर इकडे बाहेर सगुणावने सुद्धा तोंड वाकडं केलेलं असतं. तर ज्योती तिला म्हणतो, "हो, आता तुझी ही नथ ती 52 कशी आहे? ती कमी कसाची किंवा हीन कसाची असू शकते. त्याने समोरच्याला काहीच फरक पडत नाही. पण तरीसुद्धा 52 कस तो 52 कस, शुद्ध सोनं. त्याची झळाळी जशी डोळे टिपवणारी असते, तसंच शब्दांचं सुद्धा आहे. शुद्ध शब्द हा झळाळून उठतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अक्षरांना परब्रह्म असं मानलेलं आहे." आणि हे सगळं तो सावित्रीला सांगत असतो आणि इकडे बाहेर सगुणाव सुद्धा ते सगळं ऐकत असताना तिला सुद्धा ते सगळं काही पटत असतं. तर ज्योती पुढे सांगतो, "आता कसं आहे बघा, इकडं ये असं म्हटल्यानंतर सुद्धा माणूस येतो आणि इकडं ये असं म्हटलं तरी सुद्धा माणूस येतो." आणि परत म्हणतो, "बघा म्हणून पाणी." तर सावित्री प्रयत्न करते आणि परत पाणी असंच म्हणते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "तसं नाही, पाणी." तर सावित्री विचारते, "कसं म्हणायचं?" तर तेव्हा ज्योती तिला सांगू लागतो, "पाणी ण ण ण." आपली जीभ आहे ना टाळूला लावायची, पाणी. आणि हा असं इकडे सांगत असतो आणि इकडे बाहेर सगुणाव सुद्धा आपली जीभ टाळ्याला लावून एकदम त्याच्यासारखं पाणी म्हणायचा प्रयत्न करत असते. तर आता इकडे सावित्री प्रयत्न करते अगदी ज्योतीने सांगितलेलं असतं तसं आणि म्हणते, "पाणी." तर ज्योती म्हणतो, "बरोबर, बरोबर." तर सावित्री म्हणते, "जमलं की, जमलं की." तर ज्योती म्हणतो, "म्हणा, परत एकदा म्हणा, बरोबर आहे." तर सावित्री परत एकदा म्हणते, "पाणी." आणि ती म्हणत असताना तोंड वेडं-वाकडं करून म्हणत असते. आणि आता ज्योती आणि सावित्री दोघे एकत्र पाणी असं म्हणत असतात. आणि सावित्रीला ते आल्यानंतर ती खूप हसत असते. तर आता बाहेरून इकडून सगुणाव म्हणते, "अगं ए सावित्री, अगं तुझा नवरा एवढा बाहेरून दमून आलाय, त्याला जरा पाणी दे बघू." आणि तिने असं पाणी म्हटल्यानंतर इकडे सावित्री सुद्धा हसू लागते आणि ज्योतीला सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं. आणि सावित्री म्हणते, "हो आऊ, देते पाणी." तर ते ऐकल्यानंतर ज्योती म्हणतो, "शाब्बास."
आणि तेव्हा इकडे सावित्रीसुद्धा हसत असते आणि बाहेर सगुणावसुद्धा हसत असते आणि तेव्हा ज्योतिसुद्धा हसू लागतो आणि यांची शाळा मस्त अशी छान चालू असते मित्रांनो. आणि त्यानंतर आता सावित्री एकटीच आता सराव करत बसलेली असते. ती म्हणत असते, "पाणी." आणि इतक्यातच आता ज्योतीची आई तिला हाक मारू लागते, "सावित्री, अगं सावित्री." तर तेव्हा सावित्री आता एकदमच घाबरते आणि ती पाटी तशीच तिथं खाली ठेवते आणि म्हणते, "आले, आले सासूबाई." आणि ती पाटी, खडू वगैरे सगळे तिथंच ठेवते आणि तसंच ती आता घाई गडबडीने तिथून बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर ज्योतीच्या आईसमोर गेल्यानंतर ज्योतीची आई म्हणते, "नाही, तुझ्या नवऱ्यानं हाताला जप म्हणून सांगितलंय. मग तुला काम सांगायचं का नाही?" तर सावित्री म्हणते, "अहो नाही, नाही, सांगा ना काय करू?" तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, "आमटीला फोडणी घाल, मी आलेच." असं सांगून तिथून ती निघून जाते. तर तेव्हा सावित्री आता आमटीला फोडणी घालायसाठी खाली बसते. तर इतक्यातच आता गणोबा तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, "काके, मला पण आज काही सापडतच नाही." तर सावित्री त्याला म्हणते, "इकडं ये." तर तेव्हा विचारते ती, "काय झालं?" तर गणोबा म्हणतो, "मला पण आज गोट्या काय सापडतच नाही." तर सावित्री म्हणते, "असं? बरं कुठं खेळत होता तिथं जाऊन बघ जा बरं. पळा-पळा." असं म्हणून त्याला तिकडून पाठवून देते. तर तेव्हा गणोबासुद्धा तिथून निघून जातो आणि आता गणोबा तिथून निघून गेल्यानंतर सावित्रीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते, "अरे बापरे! गणोबा आऊच्या खोलीत तर गेला नाही ना?" आणि त्यानंतर गडबडीने उठते आणि ती आमटीची कढई वगैरे असते ती बाजूला ठेवते आणि तिथून लगेचच आऊच्या खोलीकडे जाऊ लागते आणि "गणू, गणू" असं म्हणत असते. पण तोपर्यंत इकडे गणूने ती पाटी पण घेतलेली असते आणि तो खडूसुद्धा घेतलेला असतो आणि त्या खडूने तो पाटीवरती गिरवत असतो आणि तेवढ्यात सावित्री तिथं पोहोचते आणि समोर बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ती डोक्यालाच हात लावते. म्हणते, "अरे देवा!" आणि त्याला आपल्या जवळ घेत म्हणते, "हात नाही लावायचा त्याला, कळलं का?" तर तेव्हा गणू हसत असतो. तर सावित्री त्याला विचारते, "तुझी काचगोटी सापडली का?" तर तेव्हा गणोबा ते दाखवतो गोटी वगैरे. तर तेव्हा सावित्री म्हणते, "हां, बरं, बरं, शाबास, आता वही इकडं." आणि म्हणते, "उभा राहा एका जागी." आणि त्यानंतर ते सगळं काही झाकून टाकते, पाटी, खडू वगैरे सगळं पुस्तक झाकून टाकते आणि परत ती कपाटाच्या खाली ढकलते. पण तिच्या लक्षात आलेलं नसतं, की गणूने एक खडू आपल्या उजव्या हातामध्ये पकडलेला असतो आणि आता त्याला त्याच्या डोक्यामधून ते सगळं काढायसाठी त्याला म्हणते, "चल, चल मी तुला खाऊ देते हां, चल." असं म्हणून त्याला उचलते आणि तिथून ती घेऊन जाते आणि स्वयंपाकघरामध्ये घेऊन येते आणि म्हणते, "चला बसा इकडं, बस बरं खाली." आणि त्यानंतर त्याला खाऊ देते आणि म्हणते, "हे घे, खाऊन घे." तर तेव्हा गणोबासुद्धा लगेच खाऊ लागतो आणि त्यानंतर सावित्री म्हणते, "खाऊन झालं की खेळायला जा, बरं का?" असं त्याला सांगून परत स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि त्यानंतर गणूचं खाऊन झाल्यानंतर म्हणतो, "काकी मी खेळायला जातो." तर सावित्री म्हणते, "बरं, गुणाचं माझं बाळ ते." असं म्हणून त्याला एक गोड पापी देते. आणि त्यानंतर गणू उठतो आणि खेळायला निघून जातो. आणि तेव्हा गणू निघून गेल्यानंतर सावित्री डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, "देवा, थोडक्यात वाचले. गण्यानं पाठ्यपुस्तक बाहेर नाही आणलं, बरं झालं." असं बोलून ती परत स्वयंपाक सुरू करते. आणि त्यानंतर आता रात्री दादा घरी येतात, तर तेव्हा ते पांडुरंगाचा जप करत असतात. आणि त्यानंतर ज्योतीच्या आईला हाक मारतात, "चिमणाबाई, अगं ये चिमणा." तर तेव्हा ज्योतीची आई पाणी घेऊन येते. तर दादा तिला सांगू लागतात, "आज कीर्तन लई भारी झालं बरं का." आणि त्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर विचारतात, "राजारामानं ती फुलं पर्वतीला पाठवली का?" तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, "व्हय, व्हय. मळ्यातनं आल्यापासनं राजारामाचं आणि पारूचं तेच चाललंय." आणि या दोघांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच आता गणोबा धावत-धावत तिथे येतो. तर आता दादा एकदम लाडानं त्याला आपल्या जवळ घेतात आणि त्याला म्हणतात, "अरे गणपती बाप्पा, अरे कुठं आहे स्वारी?" तर गणोबा दुसरीकडे हात करून दाखवतो, "तिथं." आणि तेव्हा हे दोघेसुद्धा खूप हसत असतात. आणि त्यानंतर दादा आता त्याला खाली बसवतात आणि म्हणतात, "या, या इथं बसा, खेळा बरं." तर तेव्हा गणोबा तिथं खाली बसतो आणि खाली बसून त्याच्या हातामध्ये चक्क तो खडू असतो आणि त्या खडूनेच तो गिरवू लागतो. तर दादा परत ज्योतीच्या आईला हाक मारतात. म्हणतात, "चिमणाबाई." आणि त्यानंतर परत गणूजवळ जातात आणि त्याला म्हणतात, "गणोबा, बाळा काय रे ते?" असं म्हणून त्याच्या हातामधला खडू आपल्या हातात घेतात. आणि तेव्हा ज्योतीच्या आईला रागारागात विचारतात, "काय हो हे खडू? खडू लेकराच्या हातात? तुम्हाला बजावलं होतं ना खडू, काचगोट्या लेकराच्या हातात द्यायचं नाही, बजावलं होतं नव्हं?" तर तेव्हा ज्योतीची आईसुद्धा घाबरते आणि म्हणते, "अहो, मी बी आत्ताच बघतीया." तर त्यानंतर दादा अजून चिडतात आणि राजारामला आणि पारूला हाक मारू लागतात, "राजारामा, थोरल्या सूनबाई." तर तेव्हा ते दोघेसुद्धा धावत येतात. तर राजाराम विचारतो, "दादा, का हो काय झालं?" तर तेव्हा दादा म्हणतात, "काय झालं? हा खडू हा लेकराच्या हातात कसा काय आला?"
अरे नाकात घालल, घशात अडकल. जरा तरी भान ठेवा. अरे फूल महत्वाचं तसं आपलं मूल बी महत्वाचं. तर पार्वती म्हणते, पर दादा देवा शपथ मला माहीतच नाही हो. अव आम्ही तर फुलाची गाडी भरत होतो. तर दादा अजून तिच्यावर सुद्धा ओरडतात, ध्यान कुठं होतं? तर आता पार्वती गणूला विचारते, काय रे गणू कुठं सापडला खडू? तर तेव्हा गणू चक्क सांगतो काकीकडं. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. आणि दादा तर आता रागारागाने ज्योतीच्या आईकडेच बघू लागतात. आणि तेव्हा ज्योतीच्या आईला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा आता दादा गणोबाजवळ बसतात खाली आणि त्याला विचारतात, काय खोटं बोलतोस? तर गणोबा म्हणतो नाही. तर दादा परत विचारतात त्याला, अरे काकीकडे कसा असेल खडू? तर गणू म्हणतो होता. आणि त्यानंतर आता दादा परत उठून उभे राहतात आणि अजून जास्त रागाला आलेले असतात आणि ते आता ज्योतीला हाक मारतात, ज्योती धाकल्या सूनबाई बाहेर या. आणि परत जोरजोराने ओरडत असतात. आणि तेव्हा हे दोघे सुद्धा धावत येतात. तर ज्योती विचारतो, काय झालं दादा? तर दादा आता सावित्रीला विचारतात, सुनबाई हा खडू गणोबाच्या हातात कसा काय आला? आणि त्यांनी असं विचारल्यानंतर सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती घाबरूच लागते. आणि तेव्हा आता ज्योती हळूच तिरकस असा सावित्रीकडे बघतो. आणि तेव्हा सावित्री सुद्धा डोळे मोठे करूनच ज्योतीकडे बघत असते. आणि त्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस गणोबाने पाटी आणि खडू घेतलेलं असतं आणि तो गिरवत असतो. तर आता ते सगळं काही झाल्यानंतर ज्योती दादांना सांगतो, अहो दादा तो खडू माझा आहे, खेळता खेळता सापडला असेल. तर मित्रांनो गणू चक्क सांगतो, नाही नाही, काकी पाटीवरती लिहित होती. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर परत सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि दादा तर डोळेच मोठे करतात आणि ते रागारागाने सावित्रीकडे बघत असतात. आणि परत ते आता विचारतात, गिरवत होती म्हणजे? सुनबाई काय गिरवत होता? आणि विचारतात, कुठं आहे पाटी? तर तेव्हा आता सावित्री गप्पच झालेली असते आणि ज्योती आता तिच्याकडे बघत असतो. तर दादा आता म्हणतात, तुम्ही जाऊन बघा. तर तेव्हा पार्वती चाललेली असते. तर दादा तिला म्हणतात, थोरल्या सुनबाई तुम्ही थांबा, चिमणा तू बघ. आणि आता ज्योतीची आई तिथून पाटी बघायसाठी आतमध्ये जाते. तर तेव्हा त्या राजारामला शंका आलेली असते आणि तो ज्योतीला विचारतो, ज्योती काय चाललंय? सावित्रीला खडू तू दिला होतास का? तर तेव्हा ज्योती अण्णा असं म्हणत असतो. तर राजाराम त्याच्यावरती जोराने ओरडतो, काय अण्णा? अरे तुझ्या डोक्यातून साळाचं खूळ निघालं नाही ते नाही, आता सावित्रीला बी खुळं करायचं ठरवलंय का काय? अरे तुला शहाणं म्हणाव का येडं म्हणाव र? आणि मित्रांनो इतक्यातच आता ज्योतीची आई तो पाटच घेऊन बाहेर येते आणि त्याच्यावरती सावित्रीने ते सगळं काही क ख ग घ लिहिलेलं असतं आणि ते पुसट पुसट अजून सुद्धा त्याच्यावरती दिसत असतं. आणि आता ज्योतीची आई ती घेऊन आल्यानंतर म्हणते, घ्या बघा. आणि ते बघितल्यानंतर तर दातांना धक्काच बसतो. आणि तेव्हा आता ज्योती तर आपले डोळेच बंद करतो. तर ज्योतीची आई आता तो पाट असतो तो दादांच्या समोर घेऊन येते आणि म्हणते, बघा तुमच्या सुनबाईचा काळा बाजार. तर तेव्हा आता राजाराम तर इकडे ज्योतीकडे रागारागानेच बघत असतो. आणि ज्योती तर आता धक्क्याने सावित्रीकडे बघत असतो, पण सावित्री सुद्धा खूप घाबरलेली असते. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, नाही मला जरा कानकून होतीच. जेव्हापासनं हे समज सुरू झाले ना तेव्हापासनं हे दोघं बी बोलायचं बंद झाल्या ती. हातावर पाणी पडलं रे पडलं की लगेच पळत्यात. रातभर दिवा चालू असतो. रात्रीचं जागरण करते ही आणि दिवसा माझ्यासमोर पेंगत असती. हे असं कुठं असते वे, मोर नाचला म्हणून लांडोर बी लागली नाचायला. आणि असं ते आता सगळं बोलल्यानंतर दादा आता सावित्रीकडे बघतात आणि रागारागात सुनबाई असं म्हणून त्या तिच्यासमोर जातात आणि तिला विचारतात, सुनबाई हे कुणी लिहिलंय? तर दादांनी असं विचारल्यानंतर सावित्री तर शांतच असते. तर दादा परत विचारतात, काय विचारतोय सुनबाई म्या, हे तुम्ही लिहिलंय का? तर तेव्हा सावित्री अजून सुद्धा शांतच असते. तर दादा अजून जोराने ओरडतात, काय विचारतोय म्या? तर तेव्हा सावित्री लगेचच जी असं म्हणते आणि एकदमच ती रडू लागते. आणि तिनं असं म्हटल्यानंतर त्या सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. तर आता ज्योतीमध्ये बोलतो, दादा दादा ऐका माझं, यात हिचा काही पण दोष नाही. तर दादा हातामधला तो पाट जोराने फेकून देतात आणि तेव्हा सावित्री अजून जास्त घाबरते आणि म्हणतात, काही अवदसा लक्ष्मीच्या हातात? सुनबाई सुनबाई लक्ष्मी असते नव? मग असं ते सावित्रीवरती जोराने ओरडत असतात. तर ज्योती आता सगळं कबूल करतो, म्हणतो मीच सांगितलं तिला. तर राजाराम आता ज्योतीवरती जोराने ओरडतो, अरे पण का सांगितलं? तो काय आता घरचा कारभारी झालास काय? तर ज्योतीची आई म्हणते, तू लाख सांगशील र, पण ऐकणारीला कळाल न ग. तिनं सांगायला पाहिजे तो ना नवऱ्याला की नाही बाबा आम्हाला हे समज नाही जमणार म्हणून. का होरळली मेंढ्यानी लागली लांडग्याच्या मागं.
आणि सावित्रीला म्हणते, "अगं तुला कधी एक सबूत बोललो नाही, मागं सर म्हणून सांगितलं नाही, त्याचीही परतफेड करतीस व्हय? आम्हाला बी पापाचं वाटेकरी बनवतीस व्हय?" तर ज्योती म्हणतो, "आई, शिक्षण म्हणजे पाप नाही, तो समाजाच्या उन्नतीचा मार्ग आहे." तर दादा त्याच्यावरती जोराने ओरडतात, म्हणतात, "कसली रे उन्नती? अरे तुला शाळेत धाडलं म्हणून लोक शितू करत्यात, त्यांच्यामुळं मान वर करता येत नाही मला. शास्त्राला डावलून काळजावरती धोंडा ठेवून तुला शाळेला धाडलं, तर तू घराचीच शाळा केलीस." असं ते खूप रागारागात बोलत असतात. आणि आत्ता मित्रांनो सगुणाव तिथं येते आणि म्हणते, "थांब दादा." आणि त्याच्यासमोर येऊन म्हणते, "अरे दादा काय बोलतोयस तू? अरे तुझ्या वाहनात त्याच्या पायात यायला लागलेत. काय बोलतोस?" तर दादा तर चिडलेलेच असतात आणि म्हणतात, "आली घोंगडं घेऊन पांघरून घालायला. पर सगुणा, या वक्ताला मी तुला बोलू देणार नाही, ध्यानात ठेव." तर सगुणाव म्हणते, "मग शांतपणे घे सगळं." तर दादा अजून ओरडतात, म्हणतात, "शांततेच घेतलंय ग सगळं. या शांततेनंच यानं सुनबाईच्या हातात पाटी दिल्या आणि सुनबाई बी भातधर संसार दिला सोडून आणि लागली शिकायला. आता काय बोलावं?" आणि ज्योतीला सुद्धा विचारतात, "काय र?" तर तेव्हा सगुणाव म्हणते, "दादा, अरे तिची इच्छा असेल शिकायची तर काय हरकत आहे." आणि असं तिने म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो, पण ज्योतीच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू उमटलेलं असतं. तर तेव्हा दादा ओरडतात, म्हणतात, "अगं सगुणा, आता काय समद्यांच्या समोर मी माझं तोंड झाडून घेऊ का? मग म्हणजे तुझं मन शांत होईल?" तर राजाराम सुद्धा म्हणतो, "अगं सगुणाव, काहीतरी तुझ्या बोलण्याला दर्पण ठेव." तर पार्वती सुद्धा म्हणते, "आहो आहो, बाई शिकली की घरादाराचा सत्यानाश होतो असं म्हणतात हो. आणि अहो जी बाई शिकली की तिचा नवरा जगत नाही असं म्हणतात हो. हे जाऊबाईसनी कळायला नको का?" तर तेव्हा सगुणाव म्हणते, "पारू, जॉन साहेबांची ती मड्डम आहे ना, ती पण शिकलेली आहेच की. तिला नाही पाप लागलं?" तर आता दादा म्हणतात, "हिचीच फूस आहे, हिचीच फूस आहे. हिच्यामुळंच घडलंय समदं." "अगं सगुणा, तुला काही कळतं का गं? अगं त्यांचा देश वेगळा, आपला देश वेगळा. त्यांची संस्कृती वेगळी. ते सुळावर चढलेल्या देवाची पूजा करतात. आपला देव अमर हाय. आपण देवासाठी काया झिजवतो. हा फरक ध्यानात घ्या. त्यांच्याकडे ही समधी थेरं चालतात, आपल्याकडं नाही. आणि माझ्या घरात तर असली थेरं अजिबात चालणार नाहीत, सांगून ठेवतोय." आणि ज्योतीला सांगतात, "यापुढं सुनबाईच्या हातात खडू आणि पुस्तक दिसलं तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. आणि हा प्रकार पुन्हा या घरात घडला तर सुनबाई, तुमच्यासाठी या घराचा दरवाजा कायमचा बंद." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ज्योतीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर दादा पुढं म्हणतात, "मग तुम्ही खुशाल तुमच्या माहेरची वाट चालायला लागायचं." तर असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावित्री तर जोरजोराने रडू लागते. तर सगुणाव म्हणते, "अरे दादा." तर दादा आता तिच्यावरती सुद्धा जोराने ओरडतात, "बास, माझा निर्णय झालाय." आणि त्यानंतर त्या दोघांच्याकडे परत रागाने बघतात आणि हातामधला खडू फेकून देतात आणि त्या खडूचा पायाने चिरडून भुगा करतात आणि रागारागात तिथून निघून जातात. आणि ज्योती ते बघतच राहतो. तर सावित्री खूप जोरजोराने रडत असते आणि सगुणावला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, दादा आता ज्योतीसमोर उभा राहतात आणि त्याला म्हणतात, "हा खंडोबाचा भंडारा उचल आणि मला सांग, या घरात म्या पुन्हा असं करणार नाही." तर तेव्हा सावित्री आडोशाला उभा राहून ते सगळं काही बघत असते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्योती आता चाललेला असतो शाळेकडे. तर तेव्हा समोरून काही जण येत असतात आणि तेव्हा एक जण म्हणतो, "बघा पंत, तिकडे बघा इंग्रजी शाळेचा तोरा बघा." तर त्यानंतर राणोजी त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात, "कालचंच सांगतो, तो बायकोला शिकवत होता." तर तेव्हा तो विचारतो, "प्रमाण आहे का राणोजी काका?" तर तेव्हा राणोजी म्हणतात, "ते बी लवकरच मिळेल." तर तेव्हा तो म्हणतो, "बरं ठीक आहे, मिळवा आणि शनिवार वाड्याच्या पायरीवरती उभा राहून बक्षीस घ्या, बक्षीस." तर ते ऐकल्यानंतर राणोजी तर खुशच होतात. तर त्यानंतर इकडे घरामध्ये सावित्री पार्वतीला समजावून सांगत असते, "अहो अक्षर काय असतं? चिन्हच नव्हं. बाई गोंधन करते, चौकोनी कापण्या. अहो हे समद समद शिक्षणच आहे की." तर पार्वती म्हणते, "अहो एवढा तमाशा झाला ना, आता विसरा तुमची खडू आणि पाटी आणि फक्त एक पाटी धरा डोईवरची." असं ती सर्व काही समजून सांगत असते. पण पार्वतीला मात्र ते काही ऐकायचंच नसतं. तिला तर शिक्षण पाहिजेच असतं मित्रांनो. आणि मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये.
तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.